महाशिवरात्री निमित्ताने प्राचीन शिव मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप। शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यातर्फे प्रसादाचे वाटप। अंबरनाथ शहरातील प्राचीन शिव मंदिरात आज महाशिवरात्री निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्रीपासूनच लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या। लांब पल्ल्यावरून भाविक दर्शनासाठी येत असल्याने त्यांच्यासाठी शहरातील राजकीय व सामाजिक संस्थांकडून जागोजागी प्रसाद व पेयजलची व्यवस्था करण्यात आली होती। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील व माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांच्या वतीने देखील शेंगदाणे व पेयजलची व्यवस्था करण्यात आली होती। याचा लाभ जत्रेत आलेल्या लाखो भाविकांनी यावेळी घेतला। प्रमाणे महाशिवरात्र उत्सव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या ठिकाणी साजरा करत असतो आणि महाशिवरात्री निमित्ताने 1500 किलोचा प्रसाद या ठिकाणी वाटप केले जातं। थंड पाण्याची भक्तांना सुविधा केली जातं। त्याचप्रमाणे चुकलेली मुलं पुढं असतील तरी आमच्या पंडलमध्ये ते आणून देतात, आम्ही आलोचन करतो आणि ते त्यांच्या ताब्यात देतो, नाहीतर पोलीस चौकीमध्ये आम्ही सुपूर्द करतो। त्याचपैकी अजून एक असं आहे का या यात्रेमध्ये पाकिट मारांचा सिलसिला मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे ते अलाउन्सिंग सुद्धा केले जातं। त्या प्रत्येक माता भगिनी माणसांनी मुलांनी आपल्या पाकिटमारांपासून सावध राहायचं असा एक सल्ला दिला जातो। आणि आजच्या दिवशी अंबरनाथ मध्ये पुरातन शिवमंदिर आहे, या ठिकाणी जवळपास 10 लाखाच्या आसपास लोक इथं दर्शनासाठी येत असतात आणि सगळ्या भक्तांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर शरद पवार गट यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो।